नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण डायरेक्ट आलो होतो गॅस भरायला. आता इथपर्यंत गॅस भरण्यासाठी ना आपण जवळजवळ अर्धा पाऊण तास लाईनीत उभं राहिलो होतो. त्याच्याशिवाय नंबर लागत नाही हो. काय करणार, लय अवघड आहे सीएनजीचं. तरी पण मित्रांनो, अशा प्रकारे आपण संघर्ष करून परत आपल्याला डायरेक्ट लागलो होतं गिऱ्हाईक मुंबईचं. त्यामुळे डायरेक्ट आपण पिकअप वगैरे लोकेशनला निघालो. त्याच्यामुळे काय जास्त वेळ वाया न घालता आपण डायरेक्ट झप झप करत डायरेक्ट आलो पिकअप लोकेशनला. पिकअप लोकेशन आल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, पिकअप वगैरे करून आपण डायरेक्ट आलो मुंबईमध्ये अटल सेतूला लागलो. कारण इथं पाऊस नव्हता, रस्त्याने खूप पाऊस होता. त्याच्यामुळे मध्ये काही शॉर्ट्स वगैरे काय तुम्हाला दाखवता येणार नाही आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डायरेक्ट तिथून मग आलो मुंबईमध्ये. मग ड्रॉप वगैरे करून डायरेक्ट आपण आलो डायरेक्ट एअरपोर्टला आल्यानंतर बघू शकता तुम्ही, हा छोटा माणूस म्हणजे गुप्ता. तुम्हाला सांगतो हे रोज आमचा अन्नदाता आहे, पण कसं फुकट नाही बरं का, त्याला पैसा द्यावा लागतं. त्याच्या आला तो म्हणायचा मला ब्लॉगमध्ये घेत जा म्हणजे माझा धंदा वाढन. त्याला म्हणलं एखादं तरी फुकट दी. मला अजिबात नाही, एक रोटी फुकट देणार नाही म्हणला. मग तुम्हाला सांगतो रात्रभर मुक्काम करून मग तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ बघा कसं फ्रेश वातावरण आहे. त्याच्यात बी आपण टांगड्यावर करून बसलो, कारण आपल्याला गिऱ्हाईक लागत नव्हतं. त्याच्या आईला म्हणलं आता काय पडलं तर पडलं, नाही तर चलो टेश. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा आपण असं निवांत आराम केला. त्याच्या आईला म्हणलं जे होईन ते होईन. मग नंतर तुम्हाला सांगतो कसं आरामात बसल्यामुळे मित्रांनो डायरेक्ट आपल्याला गिऱ्हाईक लागलं पुण्याचं गिऱ्हाईक लागल्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला सांगतो मग काय आपण डायरेक्ट असं छापकीने डायरेक्ट स्टार्टर बिटर मारून निघालं डायरेक्ट पिकअप लोकेशनला. तुम्हाला सांगतो पिकअप लोकेशन जवळच होतं. हे बघू शकता मुंबई आहे, काय सी मुंबई नात करते काय. आणि मित्रांनो, हे मुंबईला आल्याशिवाय ना तुम्हाला सांगतो आपल्याला करमतच नाही. त्यामुळे रोज मुंबईला यावंच लागत आहे. आणि मग मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी आलो लोकेशनला. इथं आल्यानंतर इथला जरा एक लागला, मला म्हणला तू गाडी रस्त्यात नको लावू. म्हणलं काय घरी नेऊन लावू का. अरे तेव्हा म्हणलं आम्हाला जायचे, म्हणलं साईडने रस्ता आहे की. ते मला गाडी काढा म्हणलं, गाडी येत नाही. त्याला वाटलं बाईकान दिसते, आणि आपण बी काय रगेल माणूस आहे. अशा प्रकारे कस्टमर येऊस तर थांबलो. तो बघू शकता केवढ्याला बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आपण काय असं जोराला दिसत होतो. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, मग नंतर आपण पिकअप वगैरे करून इथून बघू शकता डायरेक्ट आपण कोस्टल रोड मार्गे निघालो पुण्याच्या दिशेने. तर मित्रांनो, मग तुम्हाला माहितीच मग आपला कार्यक्रम कसा असते, डायरेक्ट झप 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 करीत अटल सेतू मार्गे आलो आपण एक्सप्रेसवेला. मित्रांनो तुम्ही बघू शकता असलं भारी वातावरण, एकदम जबरदस्त पाऊस चालू होता. अशा वातावरणामध्ये गाडी चालवायला माहिती तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही बघू शकता डायरेक्ट मिसिंग लिंकचा टनल आहे, आणि डायरेक्ट टनलमध्ये गाडी घातली. आणि मित्रांनो तुम्ही असं लाईक फॉलो करा, आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.